नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामध्ये आपण दशांश, अपूर्णांक, वाचन, लेखन, स्थानिक किंमत, उपयोग, बेरीज, वजाबाकी याच्यावरील स्वाध्याय 17.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण तर प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारलाय, 1/25 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक रूपात कसा लिहाल। खूप सोपा प्रश्न आहे। दशांश अपूर्णांक त्याच्या नावातच आपलं उत्तर आहे। दशांश म्हणजे काय, पॉइंट आपण ज्याला म्हणतो। बघा, 1/25 हा अपूर्णांक आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचा आहे। मग तो कसा लिहायचा? मग हे लिहिण्यासाठी काय करायचं? आधी 100, दशांश म्हणजे 10ची पट, होय की नाही, म्हणजे 100। खाली छेद किती आला पाहिजे? 100 किंवा 10च्या पटीमध्ये आला पाहिजे। मग 25ला जर आपण 4 ने गुणलं तर किती येतं? 25 चौक 100। बघा, खाली 4 ने, छेदामध्ये 4 ने गुणले म्हणून मग अंशामध्ये सुद्धा काय करायचं? 4 ने गुणून घ्यायचं। बघा, 4 एके 4 आणि 25 चौक 100। आता इथे किती आहे? अंश आहे 4, मग 4 लिहून घेतलं। दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आपल्याला। बघा, हे किती शून्य आहेत? 1 2, मग 2 शून्य आहेत म्हणून आपल्याला काय करायचं? 2 घरं डावीकडे जायचं आहे। बघा, हे 1 इथे काहीच नाही म्हणून आपण 0 दिलं, म्हणजे हे 2 घर झालं। बघा, हे 1 2 1 2 आणि इथे पॉइंट द्यायचा आहे, म्हणजे दशांश चिन्हांच्या पुढे 2 आणि इथे काय करायचं? पुढे काहीच नाही म्हणून 0 द्यायचं आहे। मग 0.04 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। मग असा पर्याय कुठे आहे? तर बघा, इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। 175 सेमी म्हणजे किती मीटर? आता बघा, 1 सेमी आपल्याला इथे मीटर विचारले। बघा, 100 सेमी म्हणजे 1 मीटर। 1 मीटर म्हणजे किती? 100 सेमी। मग आता इथे 175 सेमी आहे। 175 सेमी म्हणजे आपल्याला मीटरमध्ये काढायचं आहे। मग आपल्याला माहिती आहे 1 2 घरं मागे जायची, 1 2, मग इथे काय करायचं? पॉईंट द्यायचं आहे। मग बघा, 175 सेमी म्हणजेच किती? 1.75 मीटर, कारण हे मीटरमध्ये काढायला सांगितले ना आपल्याला, म्हणून आपण 1.75 मीटर। मग असा पर्याय आपल्याला बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तिसरा प्रश्न बघा, पुढीलपैकी 2.50 या अपूर्णांकांशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? आता 2.25 म्हणजे किती? आपल्याला माहिती आहे 2 पूर्ण आणि वर पावभाग। 2.25 म्हणजे बघा, इथे मी दाखवते, प्रत्येक पर्याय सहित घेऊया आपण। 2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि वर पावभाग म्हणजे 25। हा झाला 2.25। आता आपल्याला 2.5 बघा, 2.5 म्हणजेच किती? 2 पूर्ण आणि अर्धा भाग म्हणजे 50, 2.50 हा झाला 2.5 भाग। आता 1.25 म्हणजे किती? 2 पूर्ण आणि पाऊण भाग म्हणजे 2.75 हा झाला पाऊण भाग। आणि 2.25 सॉरी, इथे 2.25 आहे, मग इथे 1 पूर्ण, काय इथे येणार आहे? 1 पूर्ण आणि पाऊण भाग म्हणजे 1 पूर्ण पाऊण भाग म्हणजे 1.75, म्हणजे त्याला आपण 2.25 म्हणजे 2 पूर्ण व्हायला पाव भाग कमी, ज्याला आपण 2.25 म्हणतो। आणि 2.25 म्हणजे किती? 2 पूर्ण आणि वर पाऊण भाग म्हणजे 2.75, त्याला आपण काय म्हणतो? 2.25 म्हणजे 3 भाग पूर्ण व्हायला पाव भाग कमी म्हणजे 25 कमी, याला आपण 2.25 म्हणतो। आपल्याला विचारलं होतं 2.50, मग 2.50 म्हणजेच किती? 2.5, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले? 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर हे योग्य आहे। 0.1 ग्रॅम म्हणजे 1 डेसिग्रॅम हे पण योग्य आहे। 1 मिलीलिटर बरोबर 0.01 लिटर हे चुकीचं आहे। कारण का? तर बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मिली असतं, 1000 मिली असतं। मग आपल्याला 1 मिलीचं म्हणजे 1 मिलीचं आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे। मग अशा वेळी आपण काय करतो? बघा, 1 2 3, मग बघा
इथे मी लिहिते हा 1 जरा 1. किती घरं मागे जायची आहेत? 1 2 3. 3 घरं डावीकडेच आहेत. बघा हे पहिलं घर, इथे दुसरीकडे काय नाही म्हणून 0. हे तिसरं घर 1 2 3 1 2 3 आणि 3 घरांचे इथे काय द्यायचा? पॉईंट द्यायचा. पुढे काय नाही म्हणजे 0 आणि पुढे इथे यायला पाहिजे होतं लिटर. हे असं पाहिजे होतं पण इथे तसं आहे का? नाही, म्हणून मग हे उत्तर चुकलेलं आहे. मग आपल्याला कोणतं विधान बरोबर नाही तेच विचारले, म्हणून मग तिसरं विधान बरोबर नाही. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढील आकृतीत रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो? बघा या आकृतीमध्ये एकूण भाग आहेत 16. एकूण भाग आहेत 16. त्याच्यापैकी घेतलेत किती? रंगवलेत किती? म्हणजे रेखांकित किती आहेत? 1 2 3 4. किती आहेत? 4 आहेत. आता बघा याला इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया आपण. बघा 4 एक्के 4 4 चौक 16. किती राहिलं? 1/4 राहिलं. आता आपल्याला दशांश अपूर्णांक विचारलाय म्हणजे पॉईंट आपल्याला या पद्धतीने लिहायचं आहे पॉईंटमध्ये. मग 4ला कोणत्या संख्येने गुणल्यावर खाली 100 येईल? 10च्या पटीतली संख्या तर 25 न. म्हणून मग छेदामध्ये 25 ने गुणले म्हणून मग अंशामध्ये पण 25 ने गुणून घ्यायचे. 25 एक्के 25 25 चौक 100. मग बघा इथे किती आलं? 25/100. मग आता बघा आपल्याला दशांश चिन्हामध्ये लिहायचं म्हणून आपण इथे 25 हा अंक अंशातला अंक लिहून घेतला. 1 आणि हे 2. मग 2 घरं डावीकडे जायचं. मग 1 2. मग इथे काय? इथे पॉईंट द्यायचा आणि पुढे काही नाही म्हणून 0. मग आपलं उत्तर किती आले? 0.25 म्हणजे 0.25. मग असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 17 रुपये 60 ही रक्कम रुपयात कशी लिहाल? मग सोपं आहे. आपण काय करतो? रुपये हे असं आधी लिहितो 17.60. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 450 मीटर म्हणजे किती किलोमीटर? इथे पण बघा सूत्र वापरायचं आहे. आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर, इथे किमी लिहिते शॉर्टकटमध्ये. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. हे आपल्याला माहीतच आहे. आता आपल्याला काय सांगितलं? 450 मीटरचं म्हणजे बघा इथे 450 मीटर आहे. त्याचं आपल्याला किलोमध्ये काय करायचं आहे? किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे छोट्या एककाचं मोठ्या एककामध्ये कन्वर्ट करायचं. मग सोपं आहे. बघा इथे 450 आहे तसं लिहून घ्यायचं. आहे तसं 450 लिहून घेतलं. आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग बघा 1 2 3. 1 वर जेवढे 0 तेवढी डावीकडे घरं यायचीत. म्हणजे 1 2 3. मग बघा 1 2 3 आणि त्याच्यानंतर काय द्यायचं आहे? पॉईंट द्यायचं आहे. दशांश चिन्ह द्यायचं आणि पुढे काही नाही म्हणून 0 लिहायचं आहे. मग बघा 0.450. आता इथे तर तसं कुठे पर्याय दिसत नाही आहे. मग पण हे बघा 0.45 तर आले पाहिजे. 0 हा पुढे नाही लिहिला तरीही चालतंय. मग काय येणार आहे? 0.45 किलोमीटर. कारण हे मोठं आपल्याला हे करायचं होतं म्हणून मग असं. हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. मग असा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0.45 किलोमीटर. पुढचा प्रश्न बघूया. रामने 2.5 लिटर दूध आणले. ही माहिती व्यक्त करणारे पुढीलपैकी योग्य विधान कोणते? आता 2.5 लिटर म्हणजे काय? 3 लिटरला पाव भाग म्हणजे पाव लिटर कमी म्हणजेच 2 लिटर पूर्ण. बघा 2 लिटर आणि वर 750 मिली आपण म्हणतो. 750 मिली त्यालाच आपण काय म्हणतो? 2.5 लिटर म्हणतो. बरोबर आहे. मग असा पर्याय बघा 2.750. आता इथे बघा 2.75 लिटर दूध आणले. हे योग्य आहे कारण बघा इथे 0 पॉईंट आहे त्याच्यामुळे हे येणार नाही. 2.0 पुढे आहे म्हणून हे पण येणार नाही. आणि इथे पण बघा 0 दशांश चिन्ह आहे म्हणून हे पण आहे. म्हणून इथे योग्य उत्तर आहे. मगाशीच मी सांगितलं इथे 2 लिहायचं दशांश चिन्ह. बघा 2 लिहायचं दशांश चिन्ह आणि नुसतं 75 लिहिलं तरीही चालतंय कारण पुढे काय आहे? लिटर हे मोठं चिन्ह आहे. मग इथे 750 म्हणजे 0 नाही लिहिलं तरीही चालतं. म्हणून मी इथे काय आहे? 2.75 लिटर. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 3/8 बरोबर किती? खूप सोपं आहे. बघा 3/8 आहे. आता काय करायचं? या 3ला 8 ने भागायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे 8 पेक्षा 3 लहान आहे. मग इथे भाग जाईल का? नाही. मग जात नाही त्यावेळेस आपण 0चा भाग लावतो. मग 8 0 0.
तीनातून शून्य गेले, 3 राहिले. आता इथे पॉईंट घ्यायचा आणि पॉईंट घेतला की आपण इथे काय करतो, शून्य देऊ शकतो. 30 झाले. 8च्या पड्यामध्ये 30 आहेत का, तर नाही आहेत. मग 8, 30पेक्षा लहान संख्या कोणती, 8 त्रिक 24. 30मधून 24 गेले, बाकी किती राहिली, 6 राहिली. आपल्याला माहिती आहे की आपण एकदा दशांश चिन्ह दिले तर आपण इथे कितीही वेळा म्हणजे प्रत्येक वेळेस शून्य घेऊ शकतो, जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत, किंवा डबल अंक येत नाही तोपर्यंत, म्हणजे इथे आवर्ती होत नाही तोपर्यंत. मग 8च्या पड्यामध्ये 60 आहेत का, तर नाही आहेत. मग 8 7 56, 60पेक्षा लहान अंक 56. मग 60तून 56 वजा केले तर बाकी किती राहिले, 4. शून्य घ्यायचा. 8च्या पड्यामध्ये 40 आहेत. 8 45. बघा भाग पूर्ण गेलेला आहे, बाकी शून्य राहिले. मग आपलं उत्तर किती आले, 0 किंवा 0.375. मग 0.375 बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 0.375 किंवा 0.375. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न आहे. 15 मीटर 50 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 10 समान भाग केले असता प्रत्येक भागाची लांबी किती. आता बघा आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 15 मीटर म्हणजे 1500. 15 मीटर म्हणजे किती, 1500. बरोबर आहे ना. आणि हे वर 50 सेमी. मग हे 50 सेमी इथे आपण काय करूया, ॲड करूया. मग आपलं उत्तर किती येते, एकूण किती आलं बघा, 1550 सेमी आलेला आहे. आता आपल्याला काय सांगितले, 10 समान भाग करायचे आहेत. आता आपल्याला माहिती आहे भाग करायचे म्हणजे भागाकार करायचा. मग 1550 भागिले 10, या शून्याला हे शून्य कट झालं. आपल्याला माहिती आहे छेदामध्ये 1 राहिलं आहे, छेदामध्ये 1 राहिला तर त्याची काय नसतं. मग डायरेक्ट नुसतं काय अंशामध्ये जेवढं आहे ते आपलं उत्तर आहे. मग किती आलं, 155. आता हे आपण सेमीमध्ये कन्वर्ट केलं होतं म्हणून मग हे 155 काय येणार आहे तर सेमी, 155 सेमी. मग 155 सेमी कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 155 सेमी. म्हणजे प्रत्येक भागाची लांबी आहे 155 सेमी. मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 17.2 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.